कोकण आणि गोव्यामध्ये पुढचे 2 दिवस वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलेला आहे। दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप जवळ हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम सध्या कोकणात आणि गोव्यामध्ये जाणवू शकतो। त्यामुळे वादळी पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस या ठिकाणी हा पावसाचा जोर हा कायम असेल। काल देखील या ठिकाणी परतीच्या अवकाळी पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली पाहायला मिळाली आणि 19 ऑक्टोबरपर्यंत हा द्रोणीय स्थितीचं रूपांतर जे आहे ते कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम हा कर्नाटकपासून केरळपर्यंत समांतर क्षेत्र निर्माण झालेला असेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो कोकणावरती जाणवेल आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीतच काल देखील या ठिकाणी परतीच्या पावसानं कोकणामध्ये अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली पाहायला मिळाली। आज दुपारनंतर देखील अशाच पद्धतीने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।